म्हणजे ज्यांना आज आपण या भारतामध्ये नाही तर जगामध्ये सगळ्यात पहिली पदवी जर धर्मवीर कोणाला मिळाली असेल तर हे संभाजी महाराजांना मिळाली. आणि त्याचं कारण देखील आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. चित्रपटामध्ये काही भाग वादग्रस्त होऊ नये, न्यायालयामध्ये जाऊन काही अडचण प्रोड्युसर डायरेक्टर यांना होऊ नये म्हणून सुद्धा ती खबरदारी घेतली जाते. त्यामुळे बराच भाग त्याच्यामधला कट करावा लागतो. पण ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो उद्या भविष्यामध्ये कुणी एखादा चित्रपट जर काढणार असेल आणि तो वस्तू दाखवणार असेल तर त्यावेळेला अनेक शिवभक्त माझ्यासारखे सुद्धा काही शिवभक्त आम्ही त्याला सांगू की जर केस होणार असेल तर आमचं त्याच्यामध्ये प्रोड्युसर काय डायरेक्टर नाव टाक, पण वास्तविक पिक्चर बनव, त्याच्यामध्ये कुठलाही भाग. कारण ती काळाची गरज आहे. आज आपण पाहतोय की पूर्वीच्या काळामधनं आपण पाहिलं की बाहेरून कुठेतरी दहशतवादी यायचे, बाहेरून येऊन या ठिकाणी आपल्याकडे काही ना काही घटना घडवायची. 93चा आजही भारतामध्ये सगळ्यात पहिला दहशतवादी हल्ला झाला हा 93च्या काळामध्ये. पूर्वी इंग्रजांच्या विरोधामध्ये बरेच वेळा छोटे मोठे बॉम्बस्फोट आपल्या भारतीय लोकांनी इंग्रजांच्या वर केले, पण तो दहशतवादी नव्हता, तो भारतासाठी होता, भारताला भारत भूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता. पण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की आता बाहेरचा कुठलाही अतिरेकी मोहिते साहेब येण्याची आवश्यकता राहिली नाही. आता आपल्यातले जिथं असणारे आपल्या बाजूला बसणारे लोक आज तुम्हाला सांगतोय दहशतवादी तयार झाले. आणि दिल्लीची नुकतीच घटना घडलेली आहे, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला एखादा सांगतो की अमुक अमुक माझा मित्र आहे, हा याचं नाव पठाण आहे, याचं अमुक नाव आहे, याचं तमकं नाव आहे, आणि हा एक इंजिनियर आहे, हा डॉक्टर आहे. अशा लोकांना मी सांगतो दिल्लीमध्ये घटना झाली भागवतची, सगळे लोक असेच होते, सगळे लोक डिग्री होल्डर होते आणि एकही बाहेरून आला होता. सगळे या भारत भूमीमध्ये जन्म घेतलेले भारताच्या विरोधामध्ये मानसिकता असणारे लोक होते. फक्त जन्म भारतात झाला पण या अवलादी औरंग्याच्याच असाव्यात असं आज त्यांच्या कृत्यातून सिद्ध झालेलं आहे. त्याचं कारण एक आहे की आज ज्या वेळेला छावा चित्रपट आला, काही आता महिला उभ्या आहेत कारण फार ते बोलता येत काही बस्तर लोक ज्यावेळेस सांगत होते की शेवट पहा, शेवट पहा, त्या चित्रपटाचा शेवट पहा म्हणायचे. पण शेवट तुम्हाला सांगतो धर्मवीर संभाजी महाराज शेवट नका पाहू, तुम्ही शेवट औरंग्याचा पहा. त्याला महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन नाही दिला, त्याला गाडला इथंच. आणि 2024 वर्ष लक्षात ठेवा, त्या खच्चर लोकांना लक्षात ठेवलं पाहिजे की जिथं तुमचा देव औरंग्या गाडलाय त्या जिल्ह्याचं नाव सुद्धा छत्रपती संभाजीनगर 2024 मध्ये झालेलं आहे. ते विसरून चालणार नाही. हे कोण करू शकतं? हे जे खरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे लोक आहेत, जे खरे धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचाराचे लोक आहेत, तेच तुम्हाला सांगतोय धाडस या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये करू शकतात. आणि म्हणून यात झालेला आहे. म्हणून शेवट तो चित्रपटाचा शेवट नाही. शेवट कशाचा आहे तर औरंग्या गाडला ज्या वेळेला त्याने 40 दिवस, जसं आता जाधव ताई सांगत होते, 40 दिवस धर्मवीर संभाजी महाराजांची हाल केली, त्यांना पकडलं गेलं. अरे पकडून बांधून तर कुणी वाघाला सुद्धा बांधलं. पण जर एकटा तुम्हाला संभाजी महाराजाला सोडला असता, तुझे 100 ने 1000 लोक जरी आले असते तरी संभाजी महाराजांनी ते 1000चे 1000 तुम्हाला सांगतो फाडून टाकले असते. पण दुर्दैव हरकत नाही, वेगळे व्याख्यान असतात. आता ते त्याचे प्रत्येकाचं मत वेगळं असतं. मी अनेक वेळा सांगणार, मतामध्ये सांगतात ते व्यक्त करत असताना, भावना व्यक्त करत असताना की शिवाजी महाराजांवर सैन्यामध्ये सगळेच लोक, ठीक आहे तुझा इतिहास त्याच्यावर अनेक वेळा वादन झाले. कुणी पुस्तक लिहिले, कुणी एक वेळा लिहिले, त्याचे घर फोडले, त्याच्या घरात घुसले, त्याला मारलं, त्याचे पुस्तक जाळले, केसेस झाले, सगळं घडलं. पण इतिहास एवढा लक्षात ठेवायचा की दोन्ही जे असतील छत्रपती, त्यांचं युद्ध फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो कोणाबरोबर झालं, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे हे विसरता कामा नये. इतिहास काय, इतिहास एवढा लक्षात ठेवायचा, युद्ध कोणाबरोबर झालं लक्षात ठेवायचं. पण आजही 2025 जरी असलं तर युद्ध आपलं तुम्हाला सांगतो आपल्यात कोणाशीच नाही. युद्ध फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विरुद्ध, या विचारधारेच्या विरुद्ध कोण असेल तर भारतामध्ये करणारे आज हे जिहादी जे काही वळवळ सुरू झालेली आहे
त्या डॉबरमॅनच्या अवलादी झालेल्या आहेत. हेच लोक तुम्हाला सांगतो, आपल्याला आजही तुम्हाला सांगतो आपल्या विरोधात आहे. म्हणून आपल्याला हा सगळा विचार करण्याची आवश्यकता आहे.